नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आज पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून बहुजन समाजातली सगळे तरुण एकत्रित येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी उत्साहामध्ये साजरी करत आहे. आम्ही आता गावाकडेच निघालेलो आहोत. इथं रस्त्यामध्येच काही आमचे तरुण मित्र आम्हाला भेटले. रोज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावखेड्यांमध्ये साजरी होत आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांचा विचार इथल्या शोषितांच्या, उपेक्षितांच्या, वंचितांच्या उत्थानाचा विचार आहे. आणि म्हणून अलीकडच्या काही काळामध्ये बाबासाहेबांनी जो उद्धाराचा मार्ग दाखवलेला आहे तो विचार आता जातीच्या पलीकडे जाऊ समाजातील सर्वच घटकांना, सगळ्या जातींना आणि धर्मातल्या लोकांना तो आपलासा वाटत आहे. काही हितशत्रूंनी बाबासाहेबांना जसं बाकीच्या सगळ्याच महापुरुषांना जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं, तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं. परंतु तो विचार मानवमुक्तीचा विचार आहे. बाबासाहेबांचे विचार स्वीकारणारी माणसं निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात. कारण बाबासाहेबांचा विचार हा विज्ञानवादी विचार आहे. तो अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणारा विचार आहे. बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून ज्यांच्या हजारो वर्ष ज्यांच्या पिढ्या या खितपत पडलेल्या होत्या, मला असं वाटतं की आज त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीचं जीवनमान ते जगत आहे. आणि म्हणून अलीकडच्या बहुजन समाजातले जे तरुण आहेत, काल परवाच मी बघितलं की जालना जिल्ह्यामध्ये एकही बौद्ध कुटुंब नाही, परंतु ग्रामस्थांनी बाबासाहेबांची प्रतिमेची मिरवणूक काढून जयंती साजरी केलेली आहे. हा फक्त एका खेड्यातला विषय नाही, राज्यातला विषय नाही, देशातला विचार नाही, तर सातासमुद्राच्या पलीकडे अनेक राष्ट्रांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला आहे. आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत, वाहक आहोत. आणि तो विचार आम्ही सर्वदूर आम्हाला समजला, आम्ही त्या दिशेनं गेलो. निश्चितच आमचं जीवनमान उंचावलेलं आहे. आम्ही स्वाभिमानानं जगतो, सन्मानानं जगतो. आणि तो विचार आम्ही गावखेड्यापर्यंत, कुणी पालामध्ये असेल, झोपड्यांमध्ये असेल, कुणी ऊसतोड कामगार असेल, झोपडपट्ट्यांमधली माणसं असतील किंवा गरीब मराठा समाजातली माणसं, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून गावागावामध्ये आम्ही जातो. एक आनंदाची गोष्ट दिसते आम्हाला अलीकडच्या काळामध्ये की राजवाड्यामध्ये, बौद्ध वस्त्यांमध्ये जयंती साजरी व्हायची. आज मात्र ज्या ठिकाणी सप्ताह साजरे होतात त्या मंदिरांच्या पुढे अख्खं गाव एकत्रित येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. आणि मला असं वाटतं की हे परिवर्तन आहे आणि हा बाबासाहेबांचे विचार पुढे जाणार आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.